सीएम साहेब पहिले कॅबिनेट समोर मांडतील, पहिला अधिकार कॅबिनेटचा आहे, कॅबिनेट त्याच्यावर सविस्तर चर्चा करेल, मग त्यातले जे मुद्दे आहेत ते सीएम साहेब आपल्या पुढे नंतर देतील सगळे. नाही, खरं म्हणजे मी एवढंच सांगू इच्छितो की आता 20 तारखेला विशेष अधिवेशन आहे, त्याच्या अगोदर कॅबिनेटमध्ये चर्चा होईल. सरकार एकदम सकारात्मकपणे काम करते. सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून अतिशय स्पष्ट आहे की मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळालं पाहिजे. ओबीसी समाजाला, इतर समाजाला धक्का न लागता ते मिळालं पाहिजे, ही भूमिका आहे. आणि त्याप्रमाणे ज्या जुन्या कुणबी नोंदी तपासण्याचं काम देखील आंदोलकांच्या मागणीनुसार केलं. जस्टिस शिंदे कमिटी अपॉइंट केली आणि त्याप्रमाणे कुणबी नोंदी देखील सापडल्या, त्यांना प्रमाणपत्रही त्या ठिकाणी देण्याचं काम सुरू केलं होतं. आणि त्यामुळे एक सकारात्मक सरकार असताना आंदोलनाची भूमिका घेणं मला वाटतं उचित नाही आणि त्यामुळे त्यांनी आंदोलन देखील मागं घेतलं पाहिजे. आज जेव्हा काही त्याच्यामध्ये अडथळे होते, काही बाबी अस्पष्ट होत्या अगोदरच्या GR मध्ये, त्या देखील आम्ही सुटसुटीत सुलभपणे दाखले कसे मिळतील ज्यांच्या कुणबी नोंदी जुन्या आहेत त्यांना. त्यामुळे सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे आणि त्यामुळे आंदोलकांनी सरकार सकारात्मक असल्यामुळे आंदोलन एकतर करायला नको होतं, दुर्दैवाने ते झालं. परंतु आता त्यांना आव्हान आहे की सरकार हे सगळ्या गोष्टी करतंय आणि त्यामुळे आंदोलन मागे घ्यावं अशा प्रकारची या आव्हानानंतर जरी मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण देणं आणि ओबीसीमध्ये जरी आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला तरी ओबीसी समाज यावरती नाराजीची भूमिका व्यक्त करतोय, त्यांना कसं सरकार हाताळणार? नाही, यामध्ये मी पहिल्यांदाच सांगितलं की सरकारची भूमिका कुठल्याही समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देण्याची भूमिका नाही. ही भूमिका अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही मांडतोय आणि जे काय आम्ही निर्णय घेतोय ते कुठलेही निर्णय इतर समाजावर अन्याय होऊन मराठा समाजाला न्याय देण्याचं काम त्या ह्याच्यातून होईल असं कुठलेही आम्ही, शेवटी सगळे समाज आम्हाला एकच आहे, एक समान आहे. त्यामुळे ही भूमिका सरकारची पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे आणि काही ओबीसी नेत्यांनी बघितलं, ते नोटिफिकेशन पाहिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी भूमिका सकारात्मक स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे आणखी ज्यांचा काही गैरसमज असेल तोही दूर होईल. धन्यवाद.